नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज आपला क्लासचा 10वा दिवस आहे। तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून ते 10 दिवसापर्यंत रेग्युलर जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर कटोरीचे मापे कशी घ्यायची, कटोरीचा पेपर कसा कट करायचा, पीस कसा कट करायचा, टिचिंग कसा करायचा, प्रिन्स कटचा पेपर कसा कट करायचा, मापे कशी घ्यायची किंवा ते टिच कसा करायचा आणि 4 टक्सचा आपल्याला मापे घेऊन 4 टक्स पेपर कटिंग कसा करायचा किंवा ब्लाउज पीस कसा कट करायचा, टिच कसा करायचा, हे सर्व तुम्हाला 10 दिवसात शिकवलेलं आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही नवीन शिकत असाल तर ते व्हिडिओ जर तुम्ही कंटिन्यू जर पाहिले तर तुम्हाला तुमचे ब्लाउजची काय कुठे क्लास करण्याची सुद्धा गरज लागणार नाही की त्या पद्धतीने मी शिकवलेलं आहे। तर इथे पहा, हा आपण पाटीचा पार्ट घेतलेला आहे। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही 9व्या दिवसात पाहिला असेल की कटिंग कशा प्रकारे केलेलं आहे आपण। हे जे आहे ती बाही आहे, ही पुढची बाजू आहे, हे जे आहे ते कमरेच्या पट्ट्या आहेत। छोटे छोटे आपल्याला कपडा ॲडजस्ट करण्यासाठी आपण हे अशा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, याला जॉईंट करून घ्यायचं आहे। आणि नंतर आपल्याला इथे गळ्याच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। हे पहा, हे क्रॉसमध्ये गळ्याच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। ही आहेत ती काजी बटन पट्टी आहे आणि हे आहे ती क्रॉस पट्टी। तर क्रॉस पट्टीमध्ये तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी इथं आपल्याला कपडा कमी पडला होता, मग आपल्याला काय करायचं, तर मी इथे मॅचिंगचं अस्तरचं जास्त ते घेतलेलं आहे। पण थोडंसं नॉर्मलमध्ये वेगळं दिसत आहे, पण एवढं काही त्याच्यामध्ये वाटत नाही। खालच्या साईडने आपल्याला ती पट्टी जी आहे ती आतमधून लावायची आहे आणि बाहेरच्या साईडने आपल्याला ब्लाऊज पीसची जी आहे ती लावायची आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जेणेकरून तुम्हालाही तुमचे ब्लाऊज जे आहेत ती परफेक्ट येण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करत असते आणि व्यवस्थित सांगण्याचाही प्रयत्न करत असते। तुम्हाला समजतील का नाही हेही मला कमेंटद्वारे सांगू शकतात। व्हिडिओ आवडतात का हेही सांगू शकतात आणि व्हिडिओ जर आवडत असले तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवर आणखीन सबस्क्राईब बटन दाबलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबून घ्या। चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। अगोदर आपण काय करणार आहे, हे जे पट्ट्या आहेत ते आपण ह्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत। तर आपण हे पूर्ण पट्ट्या ज्या आहेत ती जॉईंट करून घेऊ। जे कपडे आहेत ते आपण कट करून घेऊ आणि आता आपल्याला याला दाब टिप मारून घ्यायची आहे। हे पहा, झालेले आहेत। आता आपण पाठीचे डाच जे आहेत ती घेऊ। तर इथून आपल्याला इकडच्या साईडने असा मध्य करायचा आहे, इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग केल्याच्या नंतर तुम्हाला उभा जो टक्स आहे तो तुम्हाला 4.5-5 पर्यंत घ्यायचा आहे। हे पहा, 4.5चा टक्स घेतलेला आहे उभा जो आहे तो, आणि अर्धा जे आहे अर्धा इंच आडवा घ्यायचा आहे आपल्याला। तर आता मी डबल टिप मारून घेणार आहे याला। हे पहा, झालेला आहे या साईडचा। आता आपल्याला दुसऱ्या साईडने तसंच घ्यायचं आहे। हे पहा, झालेले आहेत आपले। आता आपण ही पाटीची जी पट्टी तयार केलेली होती ती आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे। तर ही आहे ती उलट बाजू आहे, ही बाजू जी आहे ती सव्वाशी बाजू आहे। उलट बाजूकडून आपल्याला पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे आणि हा जो पाटीचा भाग आहे तो सव्वाशी बाजू ठेवायची आहे। तर हे पहा, झालेले आहे। आता याला आपण दाब टिप मारून घ्यायची आहे। कुठे मारायची आहे, वरच्या साईडला। तर हे पहा, झालेले आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, या साईडने एक अर्धा-पाऊण इंच दुमडवून घ्यायचं आहे आणि पूर्ण ब्लाऊजचा ही जी पट्टी आहे ती आतमध्ये हे पहा अशा प्रकारे दुमडवून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा, अशा प्रकारे पट्टी जॉईंट झालेली आहे। तर या साईडने तुम्हाला हे पहा अशा प्रकारे।
आणि तुम्हाला जर इथे हात शिलाई जर करायची असेल तर या साईडने तुम्हाला एक साईडने पट्टी दुमडवून घ्यायची आहे आणि मधोमध टिप मारून घ्यायची आहे. हे साईडला ठेवून देऊ. आता आपले पुढचे जे पार्ट आहेत ते घ्यायचे आहेत. आता आपल्याला डाच जे आहेत ती घ्यायची आहेत. इथून वरती 2 इंच घ्यायचं आहे आणि या साईडला घ्यायचं आहे आपल्याला 4.5. इकडच्या साईडने घ्यायचं आहे 2 आणि मोंड्याच्या साईडने घ्यायचं आहे आपल्याला 3. म्हणजे मोंडा जो असतो आपला मध्य जे असतो आपला तिथून घ्यायचा आहे आणि इथे 3चा घ्यायचा आहे. हे 3चा घ्यायचा आहे, हे 3चा घ्यायचा आहे आणि हा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला 6.5चा आणि हा घ्यायचा आहे आपल्याला 2चा. अर्धा अर्धा. आता काय करायचं आहे आपल्याला, हे डार्क करून घ्यायचं आहे आणि हा जो भाग आहे दुसरा जो पार्ट आहे तो अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि याच्यावर आपल्याला हे उमटवून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे आणि याला आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे हे समोरासमोर झालेले आहेत. आता आपण याला डाच घेऊन एक साईड घेऊन दाखवते आणि नंतर मी दुसरी घेते. तर इथून आपल्याला हे असं धरायचं आहे आणि टिप मारायची आहे. इथे आपल्याला 2 टिप घ्यायच्या आहेत. आता आपल्याला इथे घ्यायचे आहे तर टिप मारताना एकदम इतक्याच साईडवर घ्यायची आहे. हे पहा एकदम नॉर्मल घेतलेला आहे, अर्धा पाऊण पण घेतलेला नाही, एकदम कडेला घ्यायचा आहे आणि इकडचाही तसाच घ्यायचा आहे. हे पहा एकदम नाजूक घ्यायचा आहे आणि एकदम 0 साईज टिप जी आहे ती 0 पॉईंटवर करायची आहे. आता हा पण घेऊ. हे पहा आणि तुम्हाला टिप चालू करताना इथे लॉक करायचे आहे आणि इथे लॉक करूनच सोडायचे आहे, मागे पुढे करून नंतर टिप तुम्हाला सोडून द्यायची आहे. हे पहा अशा प्रकारे हे झालेलं आहे. आता आपण ही जी पार्ट आहे ती मी याचे हे डाच घेते आणि तुम्हाला नंतर दाखवते. सेम असेच घेणार आहे. तर हे पहा अशा प्रकारे हे झालेले आहे. आता आपण याला क्रॉसपट्टी जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहेत. या क्रॉसपट्ट्या एक साईड तुम्हाला दाखवते कशा प्रकारे जॉईंट करायची आहे ती आणि ही जी आहे ती दुसरी मी नंतर जॉईंट करून घेते. ही जी आहे ती बाजू, ही जी गोल बाजू आहे ती इकडच्या साईडने ठेवायची आहे आपल्याला आणि ही जी गोल बाजू आहे ती खालच्या साईडने. हे पहा अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे आणि या साईडची तुम्हाला तशी ठेवून घ्यायची आहे. हे पहा झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी पार्ट आहे मध्ये ढकलायचं आहे पूर्ण आणि एक साईड आपल्याला, आता इथे 2च आहेत, खालच्या साईडने 3 होते आता 2 आहेत. हे पूर्ण मध्ये ढकलायचं आहे. तर हे पहा अशा प्रकारे झालेलं आहे. आता मी हे अशा प्रकारे हे बाहेर काढून घ्यायचा आहे कपडा. हे पहा अशा प्रकारे ते कपडा जो आहे तो काढून घ्यायचा आहे. आता आपण ही मी तयार करून घेते.
हे झालेले आहेत पुढचे पार्ट. आता आपल्याला याला काजी बटनपट्टी आणि हुक पट्टी म्हणजे जे काही तुम्ही घरं म्हणतात ती बसून घ्यायची आहेत, बटनपट्टी आणि काजांची पट्टी. तर या साईडने तुम्हाला बसवायचे आहे. हे पहा अशा प्रकारे या साईडने बसवायचे आहे, काजाची पट्टी बनवायची आहे आणि या साईडने तुम्हाला गुंड्यांची पट्टी बनवायची आहे. तर काय करायचं आहे, इथे अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि खालच्या साईडने फोल्ड करून तुम्हाला टिप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचे धागे कट करून टाकायचे आहेत. आता हे दाब टीप जी गेलेली आहे आपल्याला ही पूर्ण आतमध्ये ढकलायची आहे आणि एकदम कडला टिप मारून घ्यायची आहे. या साईडने आपल्याला इथून एक टिप घ्यायची आहे. तर हे पहा झालेली आहे. आता आपल्याला या साईडची पट्टी जी आहे ती गुंड्यांची तीही बसून घ्यायची आहे. तर हे पहा इथे दुमडून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने आपल्याला आता ही उलट बाजूकडून ती जी आहे ती सव्वाशे बाजूकडून बसवली, ही जी आहे ती उलट बाजूकडून आपल्याला वरती पलटवून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे आता आपल्याला ही जी आहे ती वरती असं अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा सोडून मग शिलाई मारून घ्यायची आहे. हे झालेले आहे. आता हे समोरासमोर ठेवून पाहायचं आहे आणि गळा जो आहे मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला मोजून घ्यायचा आहे. हे पहा ॲक्युरेट आलेला आहे. इतका जो कपडा आहे तो गोटसाठी लागणार आहे. गळाही मोजून घ्यायचा आहे. हे पहा गळाही आपला परफेक्ट आलेला आहे. इथं अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा दिसत असेल तर ते आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी लागतं. तर दोन्ही पार्ट परफेक्ट आहेत. तर आपण पाठीच्या पार्टला हे जोडून घेऊ. पाठीचा भाग सवासी ठेवायचे आहे आणि वरचे पुढचे जे पार्ट आहेत ती उलट बाजूकडून ठेवायचे आहेत आणि शिलाई मारायची आहे गळ्याच्या साईड. त्याला आपण डबल टिक मारून घेतलेले आहे. आता आपल्याला गोट तयार करून घ्यायचा आहे. तर गोटसाठी आपल्याला पट्ट्या ज्या आहेत ती जॉईंट करून घ्यायच्या आहेत अगोदर अशा प्रकारे क्रॉसमध्ये. हे पहा अशा प्रकारे झालेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, गोट तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे हे कट करून टाकून इथे असा फोल्ड करायचा आहे डबल आणि नंतर आपल्याला इथून या साईडने जोडून घ्यायचं आहे. हे पहा झालेलं आहे. आता आपण हे एक्स्ट्राचे धागे जे आहेत ते कट करून टाकायचे आहेत. आता काय करायचं आहे, असा फोल्ड करून हे पूर्ण आतमध्ये ढकलायचं आहे आणि असा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला पाइपिंग, पूर्ण पाइपिंग. तर हे पहा अशा प्रकारे पूर्ण पाइपिंग आपली तयार झालेली आहे. पाहू शकतात या साईडने कुठे धागा दिसत आहे का तुम्हाला, तर कुठेच धागा दिसणार नाही बाहेर. एकदम छान मध्ये आपली फिनिशिंग आलेली आहे. तर आपला हे गोट तयार झालेला आहे. आता आपण एक बाही तुम्हाला जॉईंट करून दाखवते आणि नंतर दुसरी जी आहे ती पुन्हा
दाखवते. आता काय करायचं आहे आपल्याला, एक बाही तुम्हाला व्यवस्थित दाखवते, समजावून सांगते. या बाहीचा मध्य करायचा आहे, तिथे तुम्हाला कट मारून घ्यायचा आहे आणि जी शोल्डर आहे आपलं, त्या शोल्डर पाशी ती कट मारलेला आहे ते ठेवून अशा प्रकारे तुम्हाला हाताच्या साह्याने अगोदर तुम्हाला शिलाई मारण्याच्या अगोदर ठेवून पाहायचं आहे. तर इथे आलेलं आहे आपलं. तर इथे तुमचं अर्धा इंच एक्स्ट्रा सुटत आहे. तर आपण 2 इंच मार्जिंगसाठी घेतलेलं आहे, तर अर्धा इंच एक्स्ट्रा सुटलं तरी काही हरकत नाही. आपण इथून शिलाई मारून घेऊ. हे पहा, शिलाई झालेली आहे. आता याला आपण डबल टिप मारून घेणार आहे. तर झालेली आहे. आता इथे अर्धा सोडलेलं होतं आपण, तर इकडच्या साईडने अर्धा इंच सुटलेला आहे आपला. आता काय करायचं आहे, एक साईडनं आपल्याला ही शिलाई मारून, जसं की तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये एक्स्ट्रा कपडा घेतलेला होता आपण, ते जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर 1 इंच दुमडं. तर हे पहा झालेली आहे. आता आपण 1 इंच अशी दुमडपट्टी करून मधोमध शिलाई मारून घ्यायची आहे, मोठा धागा करून. तर हे पहा झालेली आहे. आता तुम्हाला बाही जी आहे ती माप घेऊन दाखवते, मापाच्या ब्लाऊजचं. तर हे पहा अशा प्रकारे चेक करायचं आहे आपल्याला, मोंड्यापासून ती दंडापर्यंत. हे पहा एकदम ॲक्युरेट झालेली आहे. आता आपण अशीच बाही जॉईंट करून इकडच्या साईडने घेते मी. आता आपण फिटिंग जी आहे ती करून घ्यायची आहे. अशीच आपल्याला सव्वाशे बाजू करून घ्यायची आहे. तर एक साईड तुम्हाला पूर्ण दाखवते. आता उलट करून घ्यायची आहे आणि एकदम कडेला टिप मारायची. तर दंड जे आहे तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे फिटिंगचं. पुन्हा मोंड्याची जी बाजू आहे तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि खालच्या साईडने अशी टिप मारून घ्यायची आहे. हे पहा, आणि आपल्याला याच्यामध्ये अशाच पाऊण इंचाच्या 3 टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर हे झालेले आहेत. या साईडची मी सेम याच पद्धतीने फिटिंग करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर फायनल झालेली आहे फिटिंग. आता आपण ब्लाऊज मोजून पाहूचा, कमरेचा भाग. तर हे पहा एकदम ॲक्युरेट आपली फिटिंग झालेली आहे. हे पहा, तर अशा प्रकारे आपण हा 4 टक्सचा पूर्ण ब्लाऊज स्टिच केलेला आहे मैत्रिणींनो. माझी शिवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असली तर नक्की कमेंटद्वारे सांगू शकता. व्हिडिओही आवडला असला तर तेही सांगू शकता आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारे विचारू शकता. चला तर मैत्रिणींनो, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.